ठरलं, मी गॅरीला भेटायला जाणार. मी सुटले. आपलं कुठे भेटशील? तोच तर प्रॉब्लेम आहे. मी त्या गुहेत शिरू कसा? गुहा मीन्स केव्स ना? ओ माय गॉड, तू गॅरीला जंगलात भेटायला जाणार आहेस? शनू बेबी, आपण आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. हा, आपल्याला लागलाय ना. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली होती? शटाप केड्या. अरे मी विचार करते कुठल्या मुहूर्तावर आपल्याला ते 35 करोड मिळाले होते. आपण त्याची राखण करत राहिलो आणि तू आजच्या वेळेला एकदम अचानक सत्यवचनी झाला आणि पैसे परत देऊन टाकलेस. हा, ते चुकलं माझं थोडं. कम ऑन या गाईस, सारखं तेच तेच काय बोलताय तुम्ही? केड्या, तू गॅरीला भेटायला जाणार आहेस ना? मग जा ना. हा, जाईल ना, पण प्लॅन करावं लागेल ना काहीतरी. सिम्पल आहे, त्याला एखाद्या कॅफे मध्ये वगैरे बोलव, मी पण येते. शनू बेबी, गॅरीला काही आठवत नाहीये, तो फोन उचलत नाहीये, मग आपण त्याला कॅफे मध्ये बोलवणार कसं? हा, तू काही सुचवू नकोस. करेक्ट आहे तुमचं. अगं, तो मला ओळखतच नाही, त्याला बाहेर कसा बोलू मी? पण त्याला भेटावं तर लागेल यार. पण भेटायचं कसं? कसं भेटणार रे? ते विचारतोय मी. मला एक सॉलिड आयडिया सुचली. शनू बेबी, नको, आपल्या डोक्याला आपण जास्त त्रास करून घ्यायचा नाहीये. हा, आपल्याला लागलाय ना, आपण शांत बसायचंय. ओके, आयडिया देऊन देऊन काय देणार आहेस? हा, काहीतरी पिझ्झा बॉय वगैरे बनायला सांगशील? नाहीतर कुरिअर बॉय. चला केड्या, मला एक खूप भारी आयडिया सुचली. काय आयडिया सांग. हे बघ, गॅरीला एकच मॅन घराबाहेर काढू शकतो आणि तो म्हणजे मॉन्स्टर. मॉन्स्टर माणूस कसा असेल? मॉन्स्टर? यू मीन छोटा अथर्व? येस, अथर्व, गॅरीचा अथर्व. अथर्व. हो, कारण लास्ट टाइम मी गॅरीला भेटायला गेले होते तेव्हा तो अथर्वमुळे गार्डन मध्ये खेळायला आला होता. शन्या, वा, आज आयुष्यात पहिल्यांदा तुझं डोकं चाललंय. नाही म्हणजे बरोबर आहे. आपण मॉन्स्टरला बाहेर काढूया आणि मग गॅरी बाहेर येणार. पण मॉन्स्टर बाहेर कसा येणार? एक मिनिट केड्या, तू मॉन्स्टरला ओळखतोस का? नाही. मग त्याला बाहेर काढावं लागेल यार. हा, ठरला. यावेळेस मी सुटलो. आयडिया सुचली. हे बघा, काय करायचं? अथर्व, ऐका, मी ऑफिसला चालले, पण बाबांना हे सांगायचं नाही, कळलं ना? हो. आणि आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. ओके? हॅलो. राधिका. हॅलो. कट. हॅलो. परत लाव. मम्मा अजून फोन नाही लावलाय. ठीक आहे, परत लाव. पुन्हा तिनेच उचलला तर? केडा यार, सिंपल आहे, तिला सांग, हॅलो काकू, अथर्वला फोन द्या, मी त्याचा फ्रेंड बोलतोय. हॅलो. हॅलो, व्हॉट इज युअर गुड नेम अथर्व? अथर्व शुभेडाल. हा, व्हेरी गुड नेम अथर्व, व्हेरी गुड नेम. तुमच्यासाठी एक ऑफर आहे. तुम्ही कोण बोलताय? कोण बोलतोय? लबाडा विचारतो. राधिकाचा मुलगा शकतो. हा, तुमचा नंबर एका किड्स बोनांजा मध्ये सिलेक्ट झालेला आहे. हा, आणि तिथे आल्यावर तुम्हाला मिळणार आहे एवढं मोठं खेळणं. हो, मोठं खेळणं. खेळणार? येस. हो, आणि हो तर पिझ्झा फ्री. पिझ्झा पण? तर या, नक्की या. आज सुपर मार्केटला आजच्या दिवसच आहे किड्स बोनांजा. पण तो आलाच नाही तर. हॅलो अथर्व, कोणाशी बोलतोयस रे? हा, सुपर मार्केट. हो, बघू. खेळणं मिळणार आहे मला. कसलं खेळणं? सुपर मार्केट मध्ये ऑफर झाली आहे. अशा काही ऑफर नसतात, खोटे असतात असे फोन. खेळणी भेटला नाही. नाही आई,
अरे खरंच असं काही नसतं अथर्व. चल ना अरे अथर्व तू हट्टीपणा काऊन करतोस रे? चल ना प्लीज नाही नाही नको नको आता नको. हा चल आजची काही नसते ऑफर वगैरे काही नसते. बाबा मला जातो बाबा बाबा अथर्व अथर्व विश्वचषकाच्या मोहिमेत भारताकडनं 4थ्या स्थानी कोण खेळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. मात्र या स्थानावर कोण खेळणार याबाबत उगाचच चिंता व्यक्त करू नये असं मत माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डेंनी व्यक्त केलंय. बाबा चला ना अथर्व अथर्व अजिबात कुठेही जायचं नाही. हा आधीच सांगून ठेवते मी. हा झालं. हा नाही काय बोलून राहिला हा. सुपर मार्केट मध्ये ऑफर आहे. नाही आता जायचं नाहीये. कायच्या मार्केटमध्ये का झालं सांगत? आई अहो त्याला आता फोन आला होता त्या सुपर मार्केट मधनं. काहीतरी पिझ्झाची ऑफर आहे, काहीतरी टॉय वगैरे मिळून राहिलाय. आई चल ना प्लीज. हाय बाई मग जा ना. का बरं तो सुट्टीमध्ये कुठे गेलाच नाहीये ना? कुठे घेऊन त्याला बरं वाटेल. नाही आई अगं ठीक आहे ना राधिका, एवढं म्हणतो तर चल की जाऊया आपण. का बरं गुरुही तयार आहे. जाणार तुम्ही 3 जण तर कुठेच गेला नाहीत का? जा तुम्ही मज्जा गिज्जा करा. हो मस्त वाटेल. जा बाबा चला ना. अथर्व आई नाही शक्य हो. काम आहेत मला. तर राधिका काम काय होत राहतील, त्याच्यात काय. नाही मला जरा खरंच काम आहेत घरात, म्हणजे बाहेर काम आहेत जरा. राधिका घरची न बाहेरची कामं होत राहतील. घरामध्ये कामं काय सारखं आपलं किचन ओटा सगळं सांभाळतच असते. बाहेरची कामही होतील तेवढंच आहे. त्या निमित्तानं फिरणं होईल ना. चल की. बास बास स्वयंपाकाचं वगैरे सगळं मी पाहते. बरं तुम्ही जा मस्त मज्जा करून या. बस झालं तर मग मस्तपैकी तू मी आणि आई फिरायला जाऊया सुपर मार्केटला. ये शाबास. जा 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 चेंज कर पटकन. पळ 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 पळ. वा राधिका वा, आज मला आपणहून काही करावंच लागलं नाही. ही चांगली आयडिया आहे. मिस्टर बेडेकर, तुमच्या कंपनीच्या ऑफरबद्दल आम्ही राधिका मॅडमना सांगितलेलं आहे आणि मॅडमची परमिशन आहे तुमच्याबरोबर मार्केटिंग डील करायला. सगळं ठीक आहे मिस्टर पानोलकर, पण आजच्या मीटिंगसाठी राधिका मॅडम इथे हव्या होत्या. जेनी येस सर. जरा बघ. येस सर, मी त्यांना कॉल केला आहे. शी इज कमिंग. हां ते आलं तर उत्तमच आहे, यायलाच हवेत. पानवलकर साहेब गेले 20 वर्ष तुम्ही आम्हाला ओळखताय. मार्केटिंग एजन्सी टॉप 5 मध्ये आम्ही आहोत आणि अजूनही तो नंबर आम्ही टिकवून आहोत. राधिका मसाल्याचं मार्केटिंग हे जसं आमच्यासाठी प्रेस्टिज इश्यू आहे तसं तुमच्यासाठी देखील आहे. हो हो ऑफकोर्स नक्कीच आहे. आणि म्हणून तर आजची ही मीटिंग ठरवली ना. मला काय वाटतंय, आपण हवं तर थोडा वेळ मॅडमची वाट बघूया. कसं एकदा टर्म्स आणि कंडिशन्स ठरल्या की मग त्या बदलता येणार नाहीत. हो, आणि एकदा ठरलं की पुढच्या क्षणापासून राधिका मार्केटिंगचं काम सुरू. सर आमच्यासाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमच्या कंपनीने आमच्या कंपनीचं मार्केटिंग करावं, आमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करावं. माझी रिक्वेस्ट आहे, म्हणजे तुमची सगळ्यांची जर संमती असेल तर आपण थोडा वेळ राधिका मॅडम साठी वाट बघूयात का प्लीज. मम्मा काय ग? किड्याला गॅरी भेटला असेल ना? असेल किंवा नसेल मी मला डाऊट आहे ग. खेड्याचा प्लॅन वर्क होतोय की नाही. अगं होईल असं का म्हणतेस? गॅरी आणि अथर्व तिथे पोहोचले पाहिजेत ना. मम्मा असं म्हणू नको यार, किड्या खूप प्लॅनिंग करून गेलाय. हो तसं आहे. बघ गॅरी आला का बघ जरा. कुठे बघू? केड्याला फोन लावून बघ. हे घे. लागला? हो. अरे यार हा आला का नाही यार अजून. इथे पुतळा झालाय माझा. हा नेहमी वेळेवर येत नाही. येईल ना पण. फोन आला सनायाचा फोन. काय आहे? केड्या तुला गॅरी भेटला का? अरे नाही आला अजून. हे विचारायला फोन केला तू? केड्या इडियट अरे, आम्हाला तुझी काळजी वाटते ना. अगं माझा प्लॅन आहे ना, तो फेल होणारच नाही. काळजी करण्याची काय गरज आहे त्यात? बरं ठीक आहे, तू आम्हाला अपडेट्स देत राहा. ओके. हा ठीक आहे देतो. हेच ना रे शॉप आपलं नेहमीचं. हो ग्रेट, मस्तपैकी जाऊ पण बाकी हट्ट करायचं नाही. ओके. हो. अरे कॅरी आला कॅरी आला. गॅरी आला? कॅरी आला.
ही कशाला आली? काय झालं? निघूया हा चल चला ती गॅरी बरोबर राधिका पण आली आहे. मी करतो नंतर फोन. चल बाय 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 बाय. अरे ही कशाला आली? बघ मम्मा तिकडे गुड फॉर नथिंग पण पोहोचले यार. आता वाट लागली कोणाची? खेड्याची. हा मग ठीक आहे. पनवलकर साहेब काय आहे? नाही एक मिनिट मी समजू शकतो. जेनीला मी सांगितलंय येईलच ती. जेनी काय झालं? शी इज ऑन द वे. त्या पोचतीलच आता, रस्त्यात असतील. कुठे आहेत राधिका मॅडम? अहो येत आहेत हे कोण पाऊण तास होऊन गेला. मला वाटतं आपण मीटिंग सुरू करूया. हा कमाल आहे. अहो मार्केटिंग करायचं आहे तुमच्या प्रोजेक्टचं आणि त्या मीटिंगसाठी राधिका सुभेदार इथे नाहीत. अहो अजून किती वेळ वाट बघायची आम्ही? बेडेकर साहेब नक्कीच काहीतरी अडचण आली असणार, नाहीतर आमच्या राधिका मॅडम वेळेच्या बाबतीत तशा पक्क्या आहे. येस प्लीज मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण थोडा वेळ मॅडमची वाट बघूया प्लीज. किती वेळ वाट पाहिजे? इतका वेळ नाही आमच्याकडे. तुम्हाला काय वाटतं आम्ही सगळे इथे रिकामे बसलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला हे डील देऊन उपकार केलेत आमच्यावरती? नाही नाही हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय आणि मला वाटतं हा विषय नको तिथे भरकटतोय. त्या मग तुमच्या राधिका सुभेदार मॅडम इथे हव्या होत्या. नाही खरं आहे तुमचं, पण काय सर ऍक्च्युली इनफ इनफ मिस्टर पानवलकर. तुम्ही आहात म्हणून मी त्या साध्या भाषेत बोलतोय, नाही तर केव्हाच निघून गेलो होतो. हो तुमच्या मॅडमना वेळ नव्हता तर मग आम्हाला बोलवलं कशाला? हो ना, चला जाऊया सर, नंतर बघू. सर प्लीज इट्स अ रिक्वेस्ट फॉर सम मोर टाइम. आय एम शुअर ते ऑन द वे असतील. जरा वेळ अजून प्लीज. इतका वेळ नाही आमच्याकडे, नंतर मीटिंग ठरवू. मी तर म्हणतो ठरवूयाच नको. त्या असल्या बेजबाबदार लोकांसोबत काम करायलाच नको. हे वेळ पाळू शकत नाही तर पुढच्या कमिटमेंट काय लक्षात ठेवणार हे लोक? प्लीज म्हणजे खरंच असं नाहीये. आमचं जरा ऐकून घ्या ना सर. तुम्ही प्लीज सर. बेडेकर प्लीज. सर काय लवकर कर. हो 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 हो. गुरु अरे गुरु हो मागे बघ हे, अरे हे अथर्व अरे चल लवकर. पापा लवकर चला ना. हो हो हो. अरे एक मिनिट हा, इथे काही दिसत नाहीये कुठे. ऑफरचं काहीतरी बॅनर वगैरे असतं ना. हो नाही मलाही काही कळत नाहीये कुठे असेल ते. आपण विचारूया का कोणाला? हा तेच कोणी दिसत नाही. एक्सक्यूज मी काही नाही, इथे लहान मुलांची काही ऑफर चालू आहे का? पिझ्झा आणि टॉईज वगैरे असं काही? नाही काय माहित नाही. अरे इथेच काम करतात आणि यांनाच माहिती नाही. त्याला फोन तर आला होता. हो तेच तर, पण दिसत तर काहीच नाहीये. नक्की फोन आलेला. नक्की ना? हो नक्की. आपण एक काम करूया, इथे तर काही चित्र दिसत नाहीये. आपण एकदा बाहेर बघायचं का? बाहेर असेल काही तर कोणीतरी माहिती तरी देईल. बरं ठीक आहे हा? चल. चल चल. चल अथर्व बघूया आपण. इकडे हात धर माझा. चल लवकर. अथर्व मी तुला किती वेळा सांगितलं हे ऑफर वगैरे असं काही नसतं. हा तो खोटा फोन होता. नाही ऑफर आहे. ऑफर नाहीये. राधिका असेल कदाचित ऑफर, आपल्याला दिसलं नसेल. एक काम करतेस का, तू त्याला घेऊन किड्स झोन मध्ये बघतेस का? मी इकडे विचारतो कोणाला. नाही असं काही नसणार आहे. एकदा बघून तर या ना, त्याचा उगीच हिरमोड होईल नाही तर. हा बघून या, मी इकडे विचारतो. ओके आज जा. नाही तर लगेचच घरी जायचंय बरं का? मी विचारतो इकडे. ओके हाँ. अरे वाह राधिका आज के इधर कोई ऑफर चल रहा है क्या? नहीं। बच्चों के लिए कुछ ऑफर? नाही नाही सर 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 पिझ्झा. अरे वा छान छान. छान छान काय पिझ्झा पिझ्झा. काय पिझ्झा मी नाही ऑर्डर केला. अरे मी ऑर्डर केला. अरे ते स्पेशल समर ऑफर. अच्छा अच्छा, ही ऑफर आहे का तुमची? म्हणजे टॉईज आणि पिझ्झा. हा मी फोन केला होता, प्लॅन होता तो प्लॅन. अहो तेच मग या ऑफर्सचीच वाट बघत होतो ना. माझा मुलगा आणि बायको आत गेलेत एकदम. अहो सांगतोय ना मी. अरे असं काय करतो, हा प्लॅन होता. मी केडी केडी. ब्रँडचं नाव आहे का तुमच्या? अरे ब्रँडचं नाही रे, तुझ्या फ्रेंडचं नाव आहे. केडी केडी.
सॉरी मी ओळखत नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. तिकडे पार्किंग मध्ये कोणीतरी असेल ओळखीचं. अरे असं काय करतो यार, मी शनायाचा मित्र. आपण दोघांनी मिळून ते लंपास केले. कोण शनाया, काय बोलताय तुम्ही? जरा निघता का आता? बस डोकं मला. अरे आपण दोघांनी मिळून 35 करोड नाही का चोरले? काय? 35 करोड आपण दोघांनी. आपण म्हणजे पैसे चोरले? अरे हो, त्यातले 33 करोड तुझ्याचकडे आहेत. कुठे ठेवले आम्हाला माहितच नाही. मी पैसे चोरलेत? हो, तू पैसे चोरले. अरे काय बोलला? काय बोलला? काय बोलला? एकटा माणूस बघून काहीतरी भामटेगिरी करता. कसले पैसे चोरले? मी काय चोर दिसतो तुम्हाला? एक सिक्युरिटी कोणी आहे काय? नाही तुला पोलीस आता देतो. अरे थोडा म्हणजे मूर्खा, जरा एकटा माणूस दिसला तर भामटा आला लगेच. काही बोलत होता मूर्खासारखं. ए राधिका, हे बघ, हे तुझा फोन पडला. एक मिनिट. जेनिका फोन करते तुला? मी घेते, बघते मी. नाही, तिला काही माझ्याशी महत्वाचं काम असेल म्हणून तुझ्या तुमच्या तब्येतीची चौकशी करायला ते फोन करत हो ना, मग थांब मी उचलतो. थांब. मॅम कुठे आहात तुम्ही? मॅम ते क्लायंट वाट बघून बघून निघून गेले. मॅम मला नाही वाटत आता ते आपल्या कंपनीचं काम करतील. काय? कुठले क्लायंट्स? काय म्हणतेस तू? कोण बोलतोय? अगं जेनी, मी गुरुनाथ बोलतोय. तू काय म्हणत होतीस आता? नो 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 सर, ते चुकून कॉल केला सर. चुकून? नाही, पण तू राधिकाच्या फोनवर कसा काय फोन केलास? तुला एक मिनिट, तुला साठे मॅडमशी बोलायचं होतं का? मी बोलू का? काही प्रॉब्लेम झालाय का? सर ते मॅम नाही, काय नाही. आय एम सॉरी. जेनी, ही असं काय बोलत होती? काय म्हणाली? काही नाही, काहीतरी क्लायंट ते निघून गेले आणि एक मिनिट, ती काहीतरी म्हणाली. ते राधिका मसाले काय? बाबा ते बघ काय राधिका मसाले. राधिका मसाले? सगळं काय प्रकार आहे? मला तुम्ही काहीच का नाही सांगत आहात? हे काय चाललंय सगळं? अच्छा, म्हणजे राधिका मसाल्याबद्दल तुला कळलं तर? म्हणजे तुम्हालाही माहिती होतं? आई, मग मलाच का नाही सांगितलं? तुम्ही सगळ्यांनाच माहिती होतं का तुम्हाला? माझ्यापासूनच का लपवून ठेवली ही गोष्ट? आमच्या गप्प बसण्याचा चुकीचा अर्थ काढतोयस तू. अहो म्हणजे काय बाबा, मला सांगाल का प्लीज? अरे असं खाऊन बरं तू बोलत आहे. तुला काही सांगायचं नाही असं कधी होईन का? तू आजारी होतास का नाही म्हणून नाही सांगितलं. मला ना काही कळतच नाही काय चाललंय. तिथे ती रेवती येते अचानक, मला भडाभडा बोलून जाते, काहीतरी म्हणते तू राधिकाला फसवलंस, अन्याय काय केलास. आता इथे तिथे एक तो भामटा आला होता आणि मला बोलायला लागला, मी ओळखतो तुम्हाला. हे असं काय चाललंय? जिथे मी लोकांना ओळखत नाही पण सगळे लोक मला ओळखतायत. हा काय प्रकार आहे? आणि तिथे तर राधिकाचा फोटो सुद्धा होता. कुणी राधिकाचा फोटो वापरून ही मसाल्यांची कंपनी वगैरे चालू केली? हा काय प्रकार आहे नक्की? बरोबर आहे. फोटो तर असणारच ना, कारण तुला बरं नव्हतं ना, तेव्हा राधिकानं स्वतःहून काम पाहिलं सगळं. काम केलं म्हणजे? हे पहा, राधिकानं स्वतःहून मसाले बनवले तुझ्या आजारपणामध्ये. तिने स्वतःहून चटण्या बनवल्या, त्या दारोदार विकल्या आणि मग स्वतःच तिनं की नाही असं छोटासा लघु उद्योग सुरू केला, काही बायकांना हाताखाली घेऊन. आज तोच लघु उद्योग खूप मोठा झाला आहे. आज तिच्या कंपनीचा ऑफिस आहे, तिच्या हाताखाली बरेच लोक काम करत आहे. ऑफिस आहे? राधिका खरंच? म्हणजे अरे वा, तो अपघात झाला का नाही? तू आजारी पडलास का नाही? मग खूप दिवस तू ऑफिसात गेलाच नाहीस. मग कंपनीवाले का करतेत? मग तुला कामावर काढून टाकलं ना त्यांनी. मग राधिकानं कंबर कसली, स्वतः मसाले बनवले, चटण्या बनवल्या, त्या दारोदार जाऊन विकल्या. छोटासा आपला एक लघु उद्योग सुरू केला. पण आज तोच लघु उद्योग
राधिका मसाले नावानं प्रचलित आहे. ती स्वतःची राधिका मसाले अशी कंपनी आहे. आणखी काय बाकी आहे तेही सांगून टाक ना त्याला. नाही म्हणजे त्याच्यापासून काही लपवायला नको ना.